हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड, गांधीनगर या परिसरात असलेल्या गोंधळी वस्ती समोरच्या भागात बडगेरी या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत जवळपास 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल हो आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कारखानदारावर मोठे संकट कोसळल्याचं बोललं जात आहे. अंदाजे 2:40 रविवार पेठ अग्निशमन केंद्राच्या इथे कंट्रोल रूम असतं नियंत्रण कक्ष. ते 2:40 वाजता आपल्याला कॉल आला की टेक्सटाईल कारखान्याला आग लागलेली आहे. त्यानुसार आपण अग्निशमन केंद्राच्या इथून 3 गाड्या सगळ्या ठिकाणी पाठवल्या. आग मोठी असण्याची शक्यता असल्यासाठी अग्निशमनाची पाठवली. वरतीवर इथे पाहिल्यानंतर पाहिजे की तळापासून 1 माळ्याचा कारखाना आहे. पहिल्या माळ्यावरती टॉवेलचं स्टोरेज होतं, सिलाई मशीन होती, तर मोठ्या प्रमाणात आग भडकलेली. तर आपण दुसरीकडच्या बाजूने तिथून 2 गाड्यांची लाईन टाकून लवकरात लवकर कसं कव्हर करता येईल ते पाहिलं. म्हणून नंतर मालकाची चौकशी केली असता असं कळालं की इथे महिला व्यक्ती कामगार होत्या. त्यापैकी एक महिला सफाई कामगार खाली होती आणि शिलाई करणारी जी महिला कामगार होती ती वर होती. त्यांनी आग पाहिल्यानंतर त्या बाल्कनीत होत्या. तर आम्ही येण्यापूर्वी मालकाने त्यांच्या स्थानिक लोकांच्या सहाय्याने त्या महिला व्यक्तीला सुटका केलेली आहे आणि एक अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही ती आग आटोक्यात आणली. काय दुर्घटना वगैरे काय? दुर्घटना कोणाला मार वगैरे तर लागलेला नाही आहे. मालकाच्या म्हणण्याप्रमाणे तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पॉलिस्टरचा मटेरियल आपल्याला पटकन आग मोठ्या प्रमाणात पसरली. अंदाजे माझ्या अंदाजे शॉक सर्किट झालं असं मला वाटतं आहे. कारण मी असताना कमीत कमी 3-4 वेळा लाईट बंद चालू झालेला आहे. त्या कारणास्तव जळालं असं माझा संकेत आहे. आपलं नाव? माझं नाव महेश बडगिरी. माझं गांधीनगर येथे बडगिरी टेक्सटाईल या नावाने फर्म आहे. तो वरती आग लागलेला आहे. त्या ठिकाणी माझं शिलाई खातं आहे. शिलाईचं सगळं सामान तिथं तयार होतं. आज कारखाना बंद असल्या कारणाने आज कामगाराला सुट्टी होती. आणायचा मनुष्याने काय झालेली नाही आहे. निघताने कमीत कमी 4-5 लाख रुपयाचं निघताने झालेले आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.